हॅलो ऑल, वेलकम टू लोकमान्य आयस. लोकमान्य आयसच्या प्लॅटफॉर्मवरती आपण एक नवीन उपक्रम सुरू करतोय आज. तर हा उपक्रम म्हणजे आपला करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे. तर याच्यामध्ये काय आहे की आपण सर्वजण ज्यावेळेला सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामची ज्यावेळेला प्रिपरेशन करत असतो किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असतो, तर आपल्याला सर्वांसाठी कंपल्सरी म्हणजे काय, करंट अफेअर्स किंवा न्यूजपेपर वाचणं हे कंपल्सरी आहे सर्वांसाठी. ठीक आहे. आता न्यूजपेपर वाचणं हे एक्झामची गरज आहे का? तर एक्झामची गरज नाहीये न्यूजपेपर वाचणं. न्यूजपेपर वाचणं ही सिव्हिल सर्वंट असण्याची किंवा सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम करण्यासाठीची गरज आहे. ठीक आहे. म्हणून आपण एक्झामसाठी म्हणून न्यूजपेपर वाचतो. ओके. सो जे आहे ते आपलं जो मोटिव्ह जे आहे आपलं न्यूजपेपर वाचतानाचं, तर ते म्हणजे फक्त एक्झाम पास करणं एवढंच नाहीये. तर आपल्याला एक रिस्पॉन्सिबल आणि अद्ययावत जी इन्फॉर्मेशन आहे, तर ती इन्फॉर्मेशन आपल्याकडे असलेला एक सिव्हिल सर्वंट म्हणून आपण स्वतःचं प्रिपरेशन व्हावं, यासाठी न्यूजपेपर वाचायचा आपल्याला. ओके. फक्त एक्झामसाठी नाही. म्हणजे तुमची पोस्ट मिळाल्यानंतर, तुम्हाला पोस्ट मिळाल्यानंतर सुद्धा जे करंट अफेअर्स आहे किंवा आजूबाजूच्या घडामोडी आहेत, तेवढंच तुम्हाला त्या अपडेट ठेवणं हे त्यावेळेला सुद्धा तेवढंच गरजेचं असणार आहे, जसं तुम्ही एक्झामसाठी करताय. ठीक आहे. सो इट इज नॉट ए 1 इयर और 2 इयर अफेअर. हे लाईफ लॉंग अफेअर असणार आहे. ज्यावेळेला तुम्ही सर्व्हिसमध्ये एंटर कराल त्यावेळेला सुद्धा ते कंटिन्यू राहणार आहे ते. ओके. तर त्यामुळं बरेचसे ऍस्पिरंट जे आहेत, तर त्यांच्यासाठी अवघड जी गोष्ट आहे किंवा बरेचसे विचारत राहतात आपल्याला की न्यूजपेपर कसा वाचायचा, कोणता वाचायचा, आर्टिकल कोणते वाचायचे, ठीक आहे, नोट्स काढायच्या की नाही काढायच्या. तर त्यासाठी म्हणून आपण हा उपक्रम सुरू करतोय. आता हा नवीनच उपक्रम आहे, आपण नव्यानं सुरू करतोय. तर त्यामुळं आपण आजचा जो हे आहे डिस्कशनमध्ये दी हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हे दोन न्यूजपेपर, टॉपचे न्यूजपेपर आपण घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये जसं तुम्हाला आता आपलं जी बॅकग्राऊंड इमेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचशा न्यूजपेपरचे हे दिसत असेल पहा, जे लोगोज वगैरे आहेत ते दिसत असेल पहा. किंवा आपण करंट अफेअर्सचा अभ्यास करताना बरेचसे जे काही सोर्सेस वापरतो, जसं इकॉनॉमिक सर्व्हे आहे किंवा india.gov.in ही वेबसाईट आहे, PIB आहे किंवा न्यूजपेपर्स आहेत, दी हिंदू आहे, इंडियन एक्सप्रेस आहे, लाईव्ह मिंट आहे, फायनान्शियल एक्सप्रेस आहे, किंवा जसं रिजनलमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण लोकसत्ता घेतोय किंवा महाराष्ट्र टाइम्स वगैरे घेतोय. ठीक आहे. तर असे बरेचसे जे आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला जे काही स्ट्रॅटेजी असणार आहे, तर ती स्ट्रॅटेजी काय सेम स्ट्रॅटेजी असणार आहे, जे आपण आता जे डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर वाचताना जे आहे ते आपल्याला न्यूजपेपर किंवा करंट अफेअर्स वाचताना जे आहे ते आपल्याला अगोदर त्याचा एक प्रिटेक्स्ट आपला कोणता रेडी पाहिजे. ठीक आहे. आपण त्याच्या आधीही काही प्रिपरेशन बेसिक जे क्लिअर केले पाहिजे. तर ते म्हणजे काय की आपलं सिलेबस महत्वाचा माहित पाहिजे आपल्याला. सिलेबस जो आयोगानं दिलेला आहे आपल्याला, युपीएससीने दिलेला असू दे किंवा एमपीएससीने दिलेला असू दे, ते कोणताही सिलेबस असू दे, अगदी 4 लाईनचा जरी सिलेबस असेल, जसं एसएल आहे पहा, युपीएससीचा जो एसएचा हे आहे पेपर आहे. तर काही जण म्हणाले की एसएला सिलेबस नाहीये. तर असं नाही आहे पहा, एसएला सुद्धा सिलेबस आहे किंवा त्यांनी काहीतरी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. ओके. त्या इन्स्ट्रक्शन महत्वाच्या आहेत, त्या माहित पाहिजे आपल्याला. ओके. तर सिलेबस हा तोंड पाठ पाहिजे. मी बऱ्याचशा ऍस्पिरंट्सना सांगत असतो की सिलेबस जो आहे तो अगदी फुल स्टॉप कॉमा इथून पासून ते बुलेट पॉईंट जे काय आहे, तर तिथून पासून ते आपला सिलेबस जो आहे तो आपला तोंड पाठ पाहिजे. सिलेबसमध्ये कोणते टॉपिक्स आहेत किंवा सब टॉपिक्स आहेत, कोणत्या सब्जेक्टवरती आपल्याला कुठं किती डेप्थ पर्यंत जायचं वगैरे जे काय आहे ते आपल्याला माहित पाहिजे. ओके. सिलेबसवरती जेवढी तुमची चांगली होल्ड असेल, चांगला जेवढा होल्ड असेल, तर तेवढा तुम्हाला न्यूजपेपर वाचताना तेवढा इझी जाईल पहा. आणि नॉट ओनली सिलेबसच्या सोबत तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन याच्यावरती सुद्धा तेवढा चांगला होल्ड पाहिजे, की करंट अफेअर्स वरती अगोदर कसे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर त्याच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे दोन गोष्टी आहेत पहा, की सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन, हे दोन्ही गोष्टी आपल्या चांगल्या महत्वाच्या पाहिजेत. सिव्हिल सर्व्हिसेसचा एक्झामचा अभ्यास करताना, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करताय, तर त्यांच्यासाठी नेहमी ज्या दोन गोष्टी तुम्ही बरोबर असल्या पाहिजे तुमच्या आणि त्या रेग्युलरली रेफर केल्या पाहिजे, तर त्या म्हणजे सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ओके. तुम्ही पुस्तक वाचा, नाही वाचा किंवा ते किती वाचायचे वगैरे तुमचं तुम्ही ठरवा. ठीक आहे. पण आपल्याला अल्टिमेटली काय करायचं, आपल्याला अल्टिमेटली एक्झाम द्यायची आहे, एक्झाम मध्ये जाऊन ते लिहायचं. ठीक आहे. त्याचे आन्सर्स वगैरे जे काय ते लिहायचे. तसं आपण युपीएससी दिस इज, आता हा जे काही डिस्कशन करतोय आपण, दिस इज पर्टिक्युलरली फॉर युपीएससी एक्झामसाठी. तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं की मेन्स मध्ये 6 तास, एका दिवसामध्ये 6 तास आपल्याला रायटिंग करायचं आहे. 2 पेपर सॉल्व्ह करायचे, लिहायचे आपल्याला, सोडवायचे. ठीक आहे.
सो त्यासाठी म्हणून आपण ते प्रिपरेशन सुद्धा पाहिजे, त्या लेवलचं प्रिपरेशन पाहिजे. सो त्याच्यामुळं आपण जे घेतलेलं आहे ते 2 पेपर घेतलेले आहेत आज, आणि बघूया आपण त्याच्यामध्ये महत्वाच्या काही बातम्या. आता सगळ्याच बातम्या काय आपल्याला डिस्कस नाही करता येणार, म्हणजे न्यूजपेपर हा सगळा, जे नवे फ्रेशर्स म्हणून ज्यांनी सुरुवात केलेली आहे अभ्यासाची, तर त्यांच्यासाठी कंपल्सरी काय आहे की त्यांनी न्यूजपेपर सगळाच वाचायला पाहिजे, म्हणजे इव्हन स्पोर्ट्स सुद्धा वाचायला पाहिजे. स्पोर्ट्सवरती आता एक्झाम आपल्याला प्रश्न पडत नाहीत, दॅट इज अ डिफरंट अफेअर, डिफरंट थिंग. पण वाचायला पाहिजे अगोदर, म्हणजे ऍटलिस्ट न्यूजपेपरमध्ये येतं काय काय हे आपल्याला माहित पाहिजे. न्यूजपेपरमध्ये कोणते कोणते सेक्शन्स असतात, कोणत्या प्रकारच्या बातम्या असतात, ठीक आहे. पॉलिटिकल न्यूज आहेत, किंवा बिझनेस संदर्भात न्यूज आहेत, इकॉनॉमी संदर्भात न्यूज आहेत, किंवा लाईफस्टाईल संदर्भामध्ये काहीतरी न्यूज आहेत, ठीक आहे. किंवा डेलीच्या घटना काय आहेत, किंवा इंटरनॅशनल अफेअर्स आहेत, तर ते सुद्धा महत्वाचे आहेत. जसं तुम्हाला स्पोर्ट्स सांगितलं ते सुद्धा महत्वाचं आहे. किंवा बुक रिव्ह्यूज आहेत, बुक रिव्ह्यूज येत असतात पहा, काही न्यूजपेपरला वीकली एखादा हे सेक्शन असतो बुक रिव्ह्यूजचा, तर तोही महत्वाचा आहे आपल्याला. नवीन बुक्स कोणते आलेले आहेत, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये नवीन टॉपचे ऑथर्स आहेत, तर त्यांनी कोणते विचार मांडलेले आहेत, तर ते एक शॉर्टमध्ये आपल्याला माहित पाहिजे, कारण की ते आपल्याला कुठं आपल्या आन्सरमध्ये आपल्याला कोट करता येतं कुठेतरी, ठीक आहे. किंवा काही वेळा त्याच्यावरती डायरेक्टली प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो, प्रिलियम्सला वगैरे एमसीक्यू टाईपचा प्रश्न जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाईपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर अशासाठी काय की आपल्याला न्यूजपेपरमध्ये सेक्शन्स काय आहेत ते महत्वाचे आहेत. म्हणजे आपण सर्वजण जे फोकस करतो तर ते म्हणजे कशावरती, एडिटोरियलवरती फोकस करतो. एडिटोरियलमध्ये किंवा ते आर्टिकल जे काही महत्वाचे असतात, लीड एडिटोरियल वगैरे जे आहे, तर ते त्याच्यावरती आपला जास्त फोकस असतो बा. पण न्यूजपेपर फक्त तेवढ्यापुरता लिमिटेड नाहीये. न्यूजपेपरमध्ये बाकी सुद्धा पेजेस असतात, किंवा बाकीचे सेक्शन सुद्धा असतात ना, तेवढेच महत्वाचे असतात. जसे फॉर एक्झाम्पल आपण इंडियन एक्सप्रेसचा विचार केला तर एक्सप्लेन म्हणून हे पेज येतं पहा. एक्सप्लेन हे अतिशय महत्वाचं पेज आहे, एक्सप्लेन हे पेज, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय की एखादे बरेचसे इश्यू जे आहेत तर ते घेऊन ते डिटेलमध्ये डिस्कस केलेले असतात, किंवा त्याच्या फॅक्च्युअल डेटा जो आहे तो आपल्याला पुरवलेला असतो पहा त्यांनी. तर त्यामुळं असं जे काही सेक्शन्स आहेत तर ते आपल्याला महत्वाचे आहेत. आणि बऱ्याच वेळेला आपला हाही समज असतो की दी हिंदू, ठीक आहे, दी हिंदू हा एकच न्यूजपेपर तुम्ही वाचला तरी सुद्धा इनफ आहे. बट इट इज नॉट ट्रू, ठीक आहे. ऑफकोर्स दी हिंदू जो आहे तो क्वालिटी न्यूजपेपर आहे, टॉपचा न्यूजपेपर आहे, दॅट इज ओके, ठीक आहे. पण असं नाही की फक्त दी हिंदूच वाचला पाहिजे. न्यूजपेपर आपल्याला सगळेच तेवढेच महत्वाचे आहेत पहा. जसं की इंडियन एक्सप्रेस आपण बघतोय, तेवढाच तो तितकाच क्वालिटेटिव्ह आहे, तेवढं कव्हरेज चांगला आहे. लाईव्ह मिंट हा एक न्यूजपेपर आहे पहा, लाईव्ह मिंट हा सुद्धा तितकाच चांगला न्यूजपेपर आहे, ठीक आहे. किंवा बाकीचे बरेच फायनान्शियल एक्सप्रेस आहेत, ठीक आहे, इकॉनॉमिक टाइम्स आहेत. कारण की आता ठीक आहे, आपल्याला सगळेच वाचणं काही पॉसिबल नाहीये दिवसा, म्हणजे सगळेच न्यूजपेपर जर वाचत बसलो तर फक्त आपल्याला न्यूजपेपरच वाचत बसायला पाहिजे. आपल्याला ते आपलं जे काही स्टॅटिक मटेरियल जे आहे तर ते आपल्याला करता नाही येणार. सो त्याच्यामुळे काय की लिमिटेड आपलं जो काही जे वाचायला आपण जे काही घेणार आहे ते लिमिटेड पाहिजे, आणि ते सिलेक्टिव्ह पाहिजे. सिलेक्टिव्ह असणं महत्वाचं आहे. सगळंच काही कचरा आपण वाचत बसणार नाही. पण सुरुवातीला म्हणून ॲज अ फ्रेशर म्हणून आपल्याला फॅमिलिअरायझेशन होणं महत्वाचं आहे. म्हणजे ऍटलिस्ट म्हणजे एका आठवड्यातून एकदा मिंट पेपर हे केला पाहिजे, म्हणजे खरेदी करून ते बघितलं तरी पाहिजे ऍटलिस्ट, म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये, ठीक आहे, कोणत्या स्वरूपाच्या बातम्या असतात त्याच्यामध्ये, आर्टिकल्स कोणत्या स्वरूपाचे असतात, ठीक आहे. म्हणजे आपला GS3 तिथून कव्हर होऊ शकतो का, तर हे बघितलं पाहिजे पहा आपण. किंवा एकदा कधीतरी फायनान्शियल एक्सप्रेस घेऊन बघितलं पाहिजे. म्हणजे एका आठवड्यातनं घ्या किंवा 2 आठवड्यातून घ्या, एकदा तरी आपल्याला माहित पाहिजे की हे असं आहे, किंवा कसं आहे, त्याच्यामध्ये काय आहे नक्की हे माहित पाहिजे आपल्याला. त्यामुळे एकच न्यूजपेपर घेऊन तोच वाचत बसणं, दॅट इज नॉट म्हणजे ती काही प्रॅक्टिस बरोबर नाहीये. ओके. सो त्याच्यामुळे आपण काय करूया आता, इंडियन एक्सप्रेस जो आहे आजचा, म्हणजे आज तारीख किती आहे, 3 जून 2022 ही तारीख आहे. तर इंडियन एक्सप्रेसमध्ये काय नक्की आलेलं आहे, किंवा कसं त्याच्यामध्ये बातम्या सिलेक्ट करायच्या, तर ते आपण बघूया. सगळ्यात काय आपण हे करणार नाहीये, डिस्कस करणार नाहीये. ठीक आहे. फ्रंट पेजला हे काय आलेलं आहे पण, ठीक आहे, ते जे काय कचरा आहे तो, म्हणजे डायरेक्टली सांगायचं तुम्हाला. आता काही 2 दिवसापूर्वी आपला सिव्हिल सर्व्हिसेसचा, म्हणजे 2021 जी काही एक्झाम झाली तर त्याचा रिझल्ट लागलेला आहे. तर जे काय टॉपर वगैरे जे काय असतील तर ते आपल्याला रिझल्ट आलाच आहे आपल्या समोर, ठीक आहे. ऑफकोर्स म्हणजे आता जे टॉपर्स आलेले आहेत त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे, त्यांना जे सक्सेस मिळालेला आहे, दॅट इज म्हणजे त्याचा आपण रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. दॅट इज वर्थ रिस्पेक्टिंग. ओके, दे डिझर्व इट, ठीक आहे. पण त्याच्यानंतर एक कल्ट तयार होत होतो आपल्याकडे.
कल्ट एक हे आहे म्हणजे की आपण मध्ये ब्लाइंडली फॉलो करायला लागतो सगळ्या टॉपरना वगैरे जे काय आहे ते ब्लाइंडली फॉलो करायला लागतो. म्हणजे त्यांनी कुठली हे केलं होतं, टेस्ट सिरीज जॉईन केली होती, त्यांनी कुठला क्लास जॉईन केला होता, ठीक आहे, त्यांनी कोणते बुक्स वाचले होते, त्यांचं रुटीन काय होतं, डेली रुटीन काय होतं, ते आपण ब्लाइंडली फॉलो करायला जातो. म्हणजे त्यांनी जे केलंय ते मी केलं तर होऊन जाईल म्हणून. ठीक आहे. तर दॅट इज म्हणजे रबिश आहे. आता हे जे न्यूज पेपरमध्ये आलेलं आहे की आमच्या अकॅडमीचे हे टॉपर, आमच्या अकॅडमीचे ते टॉपर वगैरे हे जे काय येते ना, दॅट इज रबिश, टोटल रबिश. ठीक आहे. म्हणजे त्या अकॅडमीचा हे नाहीये, त्यांच्याकडे क्वालिटी नाही अशातला काही भाग नाही. तिथं तुम्ही जाऊन तुमचा स्वतःचा फायदा करून घेऊ शकता. पण अशी काही चेकलिस्ट नाही आहे बा की बाबा मी ही अकॅडमी जॉईन केली म्हणजे माझी पोस्ट सिक्युअर झाली, असं काही नाहीये. ओके. किंवा ती पर्टिक्युलर अकॅडमी जॉईन केली तर तिची पोस्ट सिक्युअर झाली नाहीये. ओके. ऍक्च्युली जे काय सक्सेसच्या पाठीमागचं गमक आहे तर ते म्हणजे की तो जो पर्टिक्युलर कॅन्डिडेट आहे किंवा तुम्ही आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने अभ्यास करताय, किती क्वालिटेटिव्हली अभ्यास करताय. ठीक आहे. तुमच्या समोर ठेवलेलं मटेरियल तर तुम्ही किती क्वालिटेटिव्हली ग्रास्प करताय ते महत्वाचं आहे. ना की तुम्ही कोणती अकॅडमी जॉईन केलेली आहे किंवा कोणती टेस्ट सिरीज जॉईन केली आहे. दॅट इज अ सेकंडरी अफेअर. ठीक आहे. ते तुमच्या प्रॅक्टिसच्या गोष्टी आहेत, त्या सेकंडरी अफेअर आहे. ते जॉईन केलं म्हणून तुम्हाला सक्सेस 100% मिळेल, दॅट इज टोटल रबिश. ठीक आहे. तर त्यामुळे हे जे काही फ्रंट पेज वरती वगैरे जे काही बातम्या आता फ्लॅश होत आहेत की फर्स्ट रँकर, आमच्या अकॅडमीचा फर्स्ट रँकर, तुमच्या ह्या अकॅडमीचा फर्स्ट रँकर, दॅट इज टोटल रबिश. ठीक आहे. टोटल रबिश. त्यांच्याकडून शिका. त्यांना डायरेक्ट प्रश्न म्हणजे रँकर जे डायरेक्टली सांगतायत की बाबा काय पर्स्पेक्टिव्ह कसा पाहिजे, अभ्यास करताना पर्स्पेक्टिव्ह काय पाहिजे, तो पर्स्पेक्टिव्ह शिकण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तो ऍटिट्यूड घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. हे बाकीचं जे काही हे आहेत पेरिफेरल गोष्टी आहेत तर त्या काही उपयोगाच्या नाहीये. ओके. सो त्याच्यामुळे कचरा जो आहे तो आजच्या पेपरला म्हणजे सगळीकडेच तो कचरा आहे म्हणजे त्या ह्याच्यावरती बऱ्याचशा न्यूज पेपरमध्ये जो आलेला आहे. ओके. सो त्यानंतर फ्रंट पेज वरती जे आहे इंडियन एक्सप्रेसच्या फ्रंट पेज वरती एक बातमी लिक्विड मिरर टेलिस्कोप म्हणून ही बातमी आलेली आहे. पण लिक्विड मिरर या तुम्हाला काही दिसणार नाही. ठीक आहे. आपण नेक्स्ट जे व्हिडिओ करेल तर त्याच्यामध्ये आपण त्याचे जे काही स्निपेट्स वगैरे असतील, स्क्रीनशॉट्स वगैरे असतील तर ते आपण घेण्याचा प्रयत्न करू. पण या व्हिडिओमध्ये आपण काय करू, फक्त एक असं तुम्हाला मी हेडलाईन वाचूनच दाखवतो जे काय आहे त्या. वर्ल्ड फर्स्ट लिक्विड मिरर टेलिस्कोप फॉर ॲस्ट्रॉनॉमी कम्स टू इंडिया अशी न्यूज आहे. ठीक आहे. तर सायन्स अँड टेकच्या दृष्टिकोनातून ही महत्वाची न्यूज आहे. सायन्स टेकचा जे हे आहे आपलं सेक्शन आहे म्हणजे GS3 मध्ये आहे सायन्स अँड टेक. ठीक आहे. डेव्हलपमेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. GS3चं जे तुम्ही पेपरचा टायटल बघितला म्हणजे सिलेबस मध्ये जो आयोगाने दिलेला आहे तर त्याच्यामध्ये टायटल मध्ये टेक्नॉलॉजी हा पहिल्यांदा त्यांनी मेन्शन केलेला आहे त्या टायटल मध्ये की टेक्नॉलॉजी महत्वाची. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे बघायला पाहिजे की लिक्विड मिरर टेलिस्कोप म्हणजे नक्की काय, तो कुठं हे केलेला आहे. तर त्याची जिओग्राफी त्यांनी आता काय सांगितलेलं आहे, नैनिताल म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे. वेट अ मिनिट. देवस्थल ही सॉरी येस देवस्थल ऑब्झर्वेटरी हा कॅम्पस आहे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी ते एस्टॅब्लिश केलं, तिथे इन्स्टॉल केलेली आहे आपण. ठीक आहे. नैनितालमध्ये कोणी केलेली आहे, एस्टॅब्लिश्ड ऑन द कॅम्पस ऑफ द देवस्थल ऑब्झर्वेटरी ऑफ द आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस इन नैनिताल. द इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप इज द ओनली लिक्विड मिरर टेलिस्कोप ऑपरेशनल एनिवेअर इन द वर्ल्ड. ठीक आहे. फर्स्ट आहे तो त्या टाईपचा जो आहे तो फर्स्ट असा तो हे आहे टेलिस्कोप आहे. मग त्याचा काय यूज आहे, त्याचा पर्पज काय आहे तर तो बघितला पाहिजे. तो पर्पज काय तर मी सांगत नाही तुम्हाला की ठीक आहे तुम्हाला आर्टिकल वाचल्यानंतर वगैरे तेच समजेल, कारण की एकदमच डिटेलमध्ये जायचं झालं तर मग ते खूपच लंब होईल का. पण फक्त तुम्हाला एक हे म्हणजे हायलाईट करतो की याच्यामध्ये नक्की काय बघितलं पाहिजे. ठीक आहे. आता ते लिक्विड मिरर टेलिस्कोप म्हणजे नक्की काय आहे. आता ही फर्स्ट टाइम ही टेक्नॉलॉजी म्हणजे आपण इंडियामध्ये ऑपरेशनल झालेली आहे तर त्याच्यामुळं म्हणजे कन्व्हेन्शनल टेलिस्कोप आहेत आणि याच्यामध्ये फरक काय आहे तर ते एक बघितलं पाहिजे आपण. ठीक आहे. त्याचा पर्पज नक्की काय, मग हिमालयामध्ये नैनितालमध्येच एस्टॅब्लिश करण्याचं, तिथं इन्स्टॉल करण्याचं, बांधण्याचं काय कारण आहे. ठीक आहे. तिथलं एन्व्हायरमेंट कसं आहे काय, किंवा ऑब्झर्वेशनसाठी म्हणजे स्पेस ऑब्झर्वेशनसाठी नक्की कोणत्या टाईपचं एन्व्हायरमेंट लागतं, किंवा कोणते फॅक्टर्स जे आहेत तर त्याच्यावरती बॅडली त्याचा इफेक्ट होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे का नाही मग एखाद्या मुंबईसारख्या शहरामध्ये का नाही ऑब्झर्वेटरी आपण इन्स्टॉल करत, अशा रिमोट लोकेशनलाच का इन्स्टॉल करतो. ठीक आहे. कारण म्हणजे मुंबईमध्ये केलं तर त्याला ऍक्सेस चांगला मिळेल ना, पण का नाही करत आपण तिथं. तर तसं ते त्या अँगलनं जर असा विचार केला पाहिजे म्हणजे जिओग्राफीच्या अँगलनं सुद्धा. ओके.
तो आणि याचे फॅक्च्युअल डेटा जे आहे तर ते कोणी इन्स्टॉल केलेलं आहे वगैरे ते सुद्धा बाकीच्या एक्झाम्स जे आहेत युपीएससीला मे बी विचारू शकतात. ठीक आहे, फर्स्ट टाइम आहे म्हणजे एक्सेप्शनल गोष्ट आहे, तर त्यामुळे युपीएससीला मे बी प्रिलिमला सुद्धा हा येऊ शकतो का की कोणी इन्स्टॉल केलेला आहे ते. ठीक आहे, कारण त्यांनी तेजस HAL तेजसच्या बाबतीत त्यांनी विचारलं होतं की कोणी कोणत्या ऑर्गनायझेशन म्हणजे जे काही DRDOच्या अंडरमध्ये वेगवेगळ्या लॅबोरेटरीज वगैरे आहेत किंवा काय ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कोणत्या नक्की त्या ऑर्गनायझेशननं ते डेव्हलप केलं, ते डिझाईन केलेलं आहे ते. ठीक आहे, तर ते तशा पद्धतीचं जे आहे तर तसा सुद्धा एक क्वेश्चन येऊ शकतो. तर त्यामुळं हे महत्वाचं आहे पहा. ठीक आहे, आणि याचे स्पेसिफिकेशन म्हणजे त्याचं डायमीटर किती आहे ते 1.3 मीटर किंवा 1.5 मीटर त्यांनी जे मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, तर ते बघायला पाहिजे. 3.6 मीटर वगैरे ज्यांनी म्हटलेलं आहे त्या आर्टिकलमध्ये ते आर्टिकल तुम्ही बघितलं पाहिजे. ठीक आहे, सो या टाईपचं एक आर्टिकल जे आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आता रिसेंटली जी काही केस एक घडत आहे तर ती म्हणजे ते अँबर हर्ड आणि जॉनी डेप वगैरे ती केस आहे. ठीक आहे, सो माहिती करून घ्या, काही हरकत नाही, माहिती करायला काही हरकत नाही, बट त्याचा आपल्याला एक्झामसाठी काय उपयोग नाही. ठीक आहे, ते आता US मध्ये तिथं काय चाललेलं आहे किंवा तिथले कोणता सेलिब्रिटी काय त्याचं काय चाललेलं आहे वगैरे ते त्याशी काय आपल्याला घेणं देत नाही. ते काय क्वेश्चन आपल्याला त्याच्यावरती येणार नाही. सोशल मीडियामध्ये सोशल मीडिया ट्रायल जी गोष्ट आहे तर मीडिया ट्रायल हे जे ह्या स्वरूपाचं एक आर्टिकल आलेलं आहे त्याच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये. ठीक आहे, तर मीडिया ट्रायल ही गोष्ट ऑलरेडी युपीएससीनं बऱ्याचशा त्याच्यावरती प्रश्न विचारले आहेत सोशल मीडियाच्या संदर्भामध्ये. बुलिंग टोलिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यावरती होऊन गेलेल्या आहे. मे बी येईल सुद्धा क्वेश्चन असं नाहीये, पण त्याचा काही तेवढा जास्त हे नाहीये, त्याचा इम्पॉर्टन्स तेवढा नाहीये. पहा ते कसं की आपल्या मीडियामध्ये खूप जास्त मीडियामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात असं काही नाहीये. ठीक आहे, सो एक्झामच्या दृष्टीनं ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीनं सिव्हिल सर्व्हिसच्या दृष्टीनं काय महत्वाचं ते पिक करणं जास्त महत्वाचं. ठीक आहे, प्रताप भानू मेहतांचं एक आर्टिकल आलेलं हिस्ट्री इजंट फन म्हणून आहे. ठीक आहे, टुडेज हिस्ट्री वॉर्स आर अबाउट एन्शंट फ्युरीज डिल्युजन अँड हेट अँड चुझिंग साइड्स. ठीक आहे, हिस्ट्री ही जी गोष्ट आहे तर हिस्ट्री म्हणजे काय किंवा आज आपण हिस्ट्रीकडे बघताना कोणत्या पद्धतीने बघायला लागलेलं आहे. ठीक आहे, तर त्या संदर्भामध्ये ती बातमी आहे. पहा. ठीक आहे, तर हिस्ट्री ऑप्शनल असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. ठीक आहे, सांगायचा मुद्दा असा आहे की हिस्ट्री ऑप्शनल असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पॉलिटिकल सायन्स वाल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण की प्रताप भानू मेहता आहे पॉल सायन्सचे एक्सपर्ट, पॉल सायन्स मधले जे एक्सपर्ट आहेत त्याचे मानले जातात. ते आपल्याला माहित पाहिजे. प्रताप भानू मेहतांचं कोणतंही आर्टिकल आहे ते व्यवस्थित रिलिजियसली वाचलं पाहिजे. रिलिजियसली म्हणतो मी. ठीक आहे, जसा न्यूजपेपर आपण रिलिजियसलीच वाचतो तसं त्यांचं आर्टिकल सुद्धा पर्टिक्युलरली रिलिजियसली वाचलं पाहिजे. ते सुरुवातीला समजायला जड जातं. ठीक आहे, पण परसिस्टन्स महत्वाचं आहे या ठिकाणी. सगळंच जड असतं. पहा. ठीक आहे, सुरुवातीला जे आपण करत असतो तर त्यावेळेला ते आपल्याला कठीण जातं, पण वाचलं पाहिजे ते काय जे आहे ते. ठीक आहे, म्हणजे आता हे जे आर्टिकल आहे हिस्ट्री इजंट फन टुडेज हिस्ट्री वॉर्स आर अबाउट एन्शियंट फ्युरीज म्हणजे काय की काय असं अशा पद्धतीचं स्वरूपाचं काय आर्टिकल आलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की अलीकडे आपण बघतोय की कम्युनल क्लॅशेस जे आहे ते की हिस्ट्रीच्या बेसिसवरती म्हणजे ही मशीद आहे ती मशीद आहे तर त्या ठिकाणी टेम्पल होतं मग ते पाडलं ते बांधलं. ठीक आहे, नवीन मशीद बांधली अशा स्वरूपाचे काहीतरी वाद सुरू आहेत. बरेचसे वाद सुरू आहेत आपल्याला पाहायला मिळतात किंवा बरेचसे आपल्याकडं मूवीज ज्या आहेत मूवीज ह्या हिस्टॉरिकल ह्याच्यावरती इन्सिडेंट्सवरती बेस्ड आपल्याला मूवीज आपल्याला पाहायला मिळतात रिलीज होतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळं हे ज्या काही गोष्टी होत आहेत तर त्याच्यामुळे पब्लिकचा ओपिनियन एक तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. ठीक आहे, आता हे कोण करतंय का करतंय तर तिकडे जायचं नाही आपल्याला कारण की आपल्या व्हिडिओ आपल्याला कॉन्ट्रोवर्शियल करायचं नाही. पण आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीनं काय की हे एक ओपिनियन तयार केलं जाते तर ते ओपिनियन कशा पद्धतीने तयार केलं जातंय. ठीक आहे, कोणता अँगल दिला जातो त्याला तर ते हे इथे डिस्कस केलेलं आहे. तर त्यामुळे हे त्या अँगलनं वाचलं पाहिजे आपण की हिस्ट्री म्हणजे नक्की काय किंवा हिस्ट्री कशा पद्धतीने बघितली पाहिजे. हिस्ट्री बऱ्याच जणांनी लिहिलेली आहे. ठीक आहे, स्कॉलर्स आहेत किंवा पॉलिटिकली मोटिवेटेड सुद्धा काही लोकांनी हिस्ट्री लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि
ते अजून त्या पद्धतीने डिपिक्ट करण्याचा प्रयत्न करतात पहा. ठीक आहे. ओके. सो ती गोष्ट आपण कशा पद्धतीनं कशा पद्धतीने त्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे, तर ते इथं महत्वाचं आहे. त्यामुळे हे आर्टिकल वाचणं महत्वाचं आहे पहा. ठीक आहे. तर याचं कन्क्लुजन जे काय की ते तुमच्यासाठी ते कन्क्लुजन तुम्ही तुमचं जे आहे ते इंडिव्हिज्युअल असेल. माझं कन्क्लुजन मी तुमच्यावरती काही लादणार नाही. मी जे वाचताना ते माझ्या पद्धतीनं वाचेल. ठीक आहे. पण तुम्ही वाचताना सिव्हिल सर्व्हिसेससाठी काय महत्वाचं आहे की हिस्ट्री नक्की आजसाठी का महत्वाचं आहे, हिस्ट्री जी वाचतो आपण ती का महत्वाची आहे. ठीक आहे. हिस्ट्रीचा आजवरती काय इम्पॅक्ट होतोय. ओके. सो ते बघितलं पाहिजे आपल्याला. किंवा सेक्युलर हिस्ट्री असं नावाचं काय गोष्ट आहे का, सेक्युलर जे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण शिकतो, तर ते कुठं आपल्याला त्याच्यापासून आपण कुठं दूर जातोय का हे बघायला पाहिजे पहा. ठीक आहे. डिजिटल चिल्ड्रन अशा स्वरूपाचं एक हे आहे पहा. ठीक आहे. डिजिटल चिल्ड्रन अशा स्वरूपाचं एक एडिटोरियल आलेलं आहे. टर्न ऑफ द बेबी. टर्न ऑफ द बेबी. ऑफ म्हणजे ऑफ डबल एफ. ठीक आहे. ओ डबल एफ. आता याच्यामध्ये डिजिटल चिल्ड्रन अशा स्वरूपात फ्युचरिस्टिक एक सिनेरिओ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे की फ्युचरमध्ये म्हणजे आजपासून एक 50-60 वर्षानंतर काय होणार आहे. ठीक आहे. बेबी ही जी गोष्ट आहे म्हणजे आपल्याकडे घरी छोटी मुलं असतात, लहान बाळं असतात. ठीक आहे. तर त्या संदर्भामध्ये एक हे आलेलं आहे की एक ऑथर आहे कॅट्रियोना कॅम्बेल यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. कोणतं आहे? AI बाय डिझाईन अ प्लॅन फॉर लिव्हिंग विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा स्वरूपाचं त्यांचं एक बुक पब्लिश झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी तमागोची असं म्हणून एक हे आहे. ठीक आहे. आर्टिकल ते तुम्हाला तेच जे आहे तर त्यात ते तुम्हाला एक्सप्लेन मध्ये सुद्धा तेच पाहायला मिळेल पहा. एक्सप्लेन पेज मध्ये सुद्धा तेच आलेलं आहे. हु आर तमागोची जनरेशन डिजिटल चिल्ड्रन ऑफ द फ्युचर तेच आर्टिकल आहे पहा. ते दोन ठिकाणी तेच आहे. तर तमागोची चिल्ड्रन म्हणजे काय नक्की, म्हणजे त्यांनी काय हे काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की फ्युचरमध्ये म्हणजे 21व्या शतकाच्या थर्ड क्वार्टरच्या एंड पर्यंत किंवा थर्ड क्वार्टरमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते की आपल्याला डिजिटल चिल्ड्रन पाहायला मिळते. डिजिटल म्हणजे जे मुलं आहेत, जी चिल्ड्रन आहेत ती फक्त व्हर्च्युअली एक्झिस्ट आहेत. व्हर्च्युअली म्हणजे काही लोक काय करू शकतात की ते डिजिटल चिल्ड्रन असण्यासाठी प्रेफर करू शकतात. डिजिटल चिल्ड्रन हे प्रेफर करू शकतात जे व्हर्च्युअली फक्त एक्झिस्ट आहे, ज्यांना आपण कधीही स्विच ऑन आणि कधीही स्विच ऑफ करू शकतो. ठीक आहे. अशा स्वरूपाचं मग ते आपण हे काय सायन्स अँड टेकच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघितलं पाहिजे. फॅक्च्युअल प्रिलिमच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघितलं पाहिजे. कारण की काही वेळेला ते बुक सुद्धा विचारू शकतात. युपीएससी कधीही तुम्हाला सरप्राईज देऊ शकते पहा. ठीक आहे. असं एक्सेप्शनल काहीतरी येत असेल आपल्या समोर तर ते आपल्याला नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता जे रन ऑफ द मिल बुक्स वगैरे येतात तर त्यांच्याविषयी काही युपीएससी विचारणार नाही तुम्हाला. रन ऑफ द मिल्स म्हणजे काय की त्याचा काय असं विशेष असं एकदम वेगळा असा काही विषय नाहीये. ठीक आहे. तर ते काही युपीएससी तुम्हाला विचारणार नाही. मग ते किती मोठ्या ऑथरमध्ये लिहिलं असं ते विचारणार नाही युपीएससी. असं एक्सेप्शनल काहीतरी येत असेल समोर आपल्या तर ते लिहून ठेवलं पाहिजे. ते नोटमध्ये आपल्याला ठेवलं पाहिजे. ते महत्वाचं आहे आपल्याला युपीएससी साठी. ठीक आहे. तर नावासहित पाहिजे म्हणजे ऑथरचं नाव, बुकचं नाव आणि ती कन्सेप्ट काय आहे तर ती आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे पहा. एक्सप्लेन पेजवरती सुद्धा हेच आहे आणि एडिटोरियल मध्ये सुद्धा तेच आहे पहा. ठीक आहे. ओके. पुरी हेरिटेज कॉरिडॉर केस ही एक एक्सप्लेन पेजवरती आलेली आहे पहा. पुरी म्हणजे जगन्नाथपुरी जे ओडिसामध्ये आपल्या आहे तर ते एक हिस्टॉरिकल प्लेस आहे. ठीक आहे. कल्चरली इम्पॉर्टंट असलेलं प्लेस आहे पहा त्या ठिकाणी. ठीक आहे. तर तिथं जे मंदिर आहे जगन्नाथ जे मंदिर आहे तर त्या मंदिराच्या भोवती ओरिसा गव्हर्नमेंटना ते काहीतरी डेव्हलपमेंट त्याची सुरू आहे पहा. ते कन्स्ट्रक्शन सुरू आहे तर त्याच्यावरती ती केस पडलेली आहे की ते डेव्हलपमेंट करू नका. काही लोकांनी त्याचं पिटिशन दाखल केलेलं आहे. सो त्या स्वरूपामध्ये मग लॉ काय सांगतो वगैरे ते बघणं गरजेचं आहे. एएसआय जे आहे एएसआयची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे किंवा डेव्हलपमेंटच्या असं जे काही कल्चरल प्लेसेस आहेत तर त्यांच्या डेव्हलपमेंटच्या स्वरूपामध्ये काय हे आहे लॉज कुठले आहेत तर ते बघणं खूप गरजेचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे. सो फॅक्च्युअल स्वरूपाचं एक हे आहे असं कन्सेप्च्युअल असं काही गोष्टी याच्यामध्ये बघायला मिळत नाही आपल्याला. फॅक्च्युअल ज्या गोष्टी आहेत किंवा जगन्नाथ ते जे टेम्पल आहे तर ते टेम्पल किती जुनं आहे किंवा ते कधी बांधण्यात आलं त्याचा जो हे आहे म्हणजे आर्ट अँड कल्चर आपण स्टडी करतो बा पेपर 1 साठी तर त्यामध्ये ते महत्वाचं आहे की जे कन्स्ट्रक्शन आहे त्याचं जे आर्किटेक्चर आहे त्या मंदिराचं ते कोणत्या स्वरूपाचं आर्किटेक्चर आहे
ते बघणं गरजेचं आहे पहा आपल्याला. व्हीपीएन ही गोष्ट आता अलीकडे जर अशी चर्चेत आहे. व्हीपीएन व्हीपीएन म्हणजे काय? व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. व्हीपीएन व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. सायन्स अँड टेकच्या दृष्टीने ही बघायलाच पाहिजे न्यूज. ठीक आहे. न्यूजपेपर सॉरी व्हीपीएन म्हणजे नक्की काय असतं, ठीक आहे, त्याचा वापर कसा केला जातो आणि कशासाठी केला जातो ते माहीत असणं गरजेचं आहे. आणि गव्हर्नमेंटनं त्याच्याविषयी काहीतरी डिसिजन्स घेतलेले आहेत की व्हीपीएन प्रोव्हाइडिंग जे काही हे आहेत सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, व्हीपीएन सर्व्हिस प्रोव्हायडर्स, तर त्यांनी काय करणं गरजेचं आहे की युजर डेटा आहे जो 5 वर्षासाठी स्टोअर करणं गरजेचं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळं काही व्हीपीएन सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत तर त्यांनी त्यांचे सर्व्हर्स जे आहेत तर ते भारतातून बाहेर घेऊन जाण्याचा ते निर्णय घेतलेले आहेत, बाहेर घेऊन चालले आहेत. म्हणजे त्यातला पहिला जो आहे तो एक्सप्रेस व्हीपीएन म्हणून एक आहे. एक्सप्रेस व्हीपीएन त्यांनी काय केलेलं आहे की त्यांचा सर्व्हर जो आहे तो इंडियामधून दुसरीकडे बाहेर नेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी. तर व्हीपीएन म्हणजे नक्की काय तर ते बघणं गरजेचं आहे सायन्स अँड टेकच्या दृष्टिकोनातून. ह्याला प्रिलियम मध्ये सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. प्रिलियम मध्ये क्वेश्चन याच्यावरती येण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे व्हीपीएन. ओके. मग याच्यामध्ये सर्टिनचा रोल काय आहे? सर्टिन म्हणजे काय? इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. ठीक आहे. सर्टिन हे जे म्हणतोय आपण त्याच्यामध्ये म्हणजे सायबरचा अँगल या ठिकाणी येतोय. सायबर सिक्युरिटीचा अँगल जो आहे तो या ठिकाणी येतोय. तर ते बघणं गरजेचं आहे आपल्याला. म्हणजे सायन्स अँड टेक पण आहे आणि सिक्युरिटीचा अँगल जो आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. गेको फाउंड इन आंध्रा एक्सप्लेन पेज वरती आहे. गेको फाउंड इन आंध्रा ओडिशा टर्न्स आउट टू बी ए न्यू स्पीशीज असं सांगितलेलं आहे. तर आपलं जे एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी आपण स्टडी करतो तर त्याच्या दृष्टिकोनातून न्यूज महत्वाची आहे. आता याच्यावरती प्रश्न पडेलच का नाही पडेल, पर्टिक्युलरली तो जो गेको त्यांनी हे केलेला आहे फाइंड आउट केलेला आहे. तर नवीन स्पेशीज म्हणून तो समोर आलेला आहे आपल्या की एंटायरली म्हणजे आजपर्यंत तो माहीत नव्हता आणि नव्यानं आपल्या समोर आलेला आहे. ठीक आहे. तर काय नाव आहे पहा, सायंटिफिक नेम त्याचं जे आहे ते युब्लेफेरिस पिक्टस म्हणून असं ते नाव आहे. तर नोट डाऊन करून ठेवलं पाहिजे. याच्यावरती प्रश्न येईल का? पॉसिबिलिटी थोडी कमी आहे. ठीक आहे. पॉसिबिलिटी कमी आहे पण आपल्या सायन्स अँड टेकच्या एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीच्या दृष्टिकोनातून ही महत्वाची न्यूज आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये IUCNचा काहीतरी मेन्शन रेफरन्स आलेला आहे. मग ते त्यांनी जी बनवलेली कॅटेगरी जे आहेत त्या ठीक आहे जे काही थ्रेटन्ड वगैरे किंवा काही त्यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत पहा. ठीक आहे. तर त्या कॅटेगरीज आपल्याला महत्वाच्या आहेत. त्या कॅटेगरीज बघणं महत्वाचं आहे. ठीक आहे. काही वेळेला युपीएससी काय करते की काही स्पेशीजची नावं देते आणि ते IUCNच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे तर ते तसं स्वरूपाचे प्रश्न विचारू शकतं पहा युपीएससी. ओके. तर त्यामुळं हे बघणं गरजेचं आहे. ओके. सो मला वाटतं की इंडियन एक्सप्रेस मधल्या ह्या ज्या आपण न्यूज डिस्कस केल्या तर त्या अतिशय अशा वेगळ्या न्यूज म्हणून किंवा नवीन न्यूज म्हणून त्याच्याकडे पाहून आणि त्या न्यूज वाचणं गरजेचं आहे. असं नाही की बाकीचे आर्टिकल्स यातले आहेत एडिटोरियल आहेत ते महत्वाचे नाही, ते सुद्धा वाचले पाहिजे. त्याचे आर्ग्युमेंट्स वगैरे ते बघितलं पाहिजे. त्यामध्ये नवीन काय आपल्याला सापडते का ते बघितलं पाहिजे. प्रेशर्सने त्यांनी सगळा न्यूजपेपर वाचला पाहिजे. आता इंडियन एक्सप्रेस अगोदर घेण्याचा उद्देश काय? कारण की आपला जो काय गैरसमज आहे की बाबा दी हिंदूच आपल्याला वाचला पाहिजे. ठीक आहे. UPSC साठी दी हिंदू महत्वाचा आहे. हिंदू महत्वाचा आहेच, हिंदू हा क्वालिटेटिव्ह आहेच, पण असं नाही की बाकीच्या न्यूजपेपरमध्ये बातम्या क्वालिटेटिव्ह किंवा महत्वाच्या येत नाहीत. ठीक आहे. आता हिंदूमध्ये सुद्धा बघूया आपण. आता ज्या बातम्या आपण ज्या न्यूज आपण इंडियन एक्सप्रेसमध्ये बघितल्या तर त्या हिंदू मधल्या काय आपण ते पुन्हा त्याच डिस्कस नाही करणार. हिंदूमध्ये सुद्धा काही त्या बातम्या कव्हर झालेल्या आहेत नो डाऊट, पण काही असे वेगळे जे काही असतील तर त्या पण बघूया आपण. ट्रेड डेफिसिट हे बिझनेस पेज जे आहे 12 नंबरचं पेज. ठीक आहे. तर त्याच्यावरती ट्रेड डेफिसिट वायडन टू ए रेकॉर्ड $23.33 बिलियन लास्ट मंथ अशा स्वरूपाचे काय. तर GS3 मध्ये आपण स्टडी करतो. ठीक आहे. की जो एक्सटर्नल सेक्टर आपला आहे ट्रेड किंवा एक्सटर्नल ट्रेड जो आहे तो आपला, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण बॅलन्स ऑफ पेमेंट वगैरे स्टडी करतो आपण. ठीक आहे. करंट अकाउंट कॅपिटल अकाउंट वगैरे स्टडी करतो. तर त्याच्यामध्ये ते ट्रेड डेफिसिट जे आहे त्या ट्रेड अकाउंट जे आहे तर ते करंट अकाउंट मध्ये वगैरे येतं तर ते आपण स्टडी करतो. तर तो जो आपला डेफिसिट आहे तर डेफिसिट वाढलेला आहे गेल्या महिन्यात म्हणजे
मे महिन्याचा वगैरे जर विचार केला तो वाढलेला आहे तर तो आपल्याला दिसून येतोय. तर त्या स्वरूपाची न्यूज आहे. ऍक्च्युअली जी आहे महत्वाची न्यूज आहे. कन्सेप्ट जे आहे ते कन्सेप्च्युअली सुद्धा महत्वाचे आहे. म्हणजे ट्रेड डेफिसिट म्हणजे नक्की काय, ठीक आहे, तो कोण पब्लिश करतं, कधी पब्लिश होतो तो, ठीक आहे, तर ते महत्वाचं आहे. ठीक आहे, आरबीआय कडे हे सगळ्या याचा डेटा सगळा असतो. आरबीआयच्या वेबसाईटवरती तुम्हाला बॅलन्स ऑफ पेमेंटचा सगळा डेटा तुम्हाला अद्ययावत जो आहे तो भेटतो. आरबीआय मेंटेन करतं पहा हा जो डेटा आहे. आयआरचा जो काय आपला सेक्शन आहे इंटरनॅशनल रिलेशन्स, त्या दृष्टिकोनातून जे इंडिया श्रीलंका जे रिलेशन्स आहेत त्याच्या संदर्भामध्ये न्यूज एक आहे पहा. मोदी अश्युअर्स श्रीलंका ऑफ इमिडिएट फर्टिलायझर सप्लाय. 11 नंबर पेज जे आहे, पेज नंबर 11 याच्यावरती ही न्यूज आहे. ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की श्रीलंका जो देश आहे आपला शेजारी देश आहे त्याच्यावर तिथं फायनान्शियल क्रायसिस सुरू आहे सध्या. ठीक आहे, तर त्यांचं जे काही फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे तर ते पूर्ण डिप्लीट झालेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना इम्पोर्ट करणं खूप अवघड झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचे जे काही रेग्युलर अफेअर्स जे आहेत ते डेव्हलपमेंटल अफेअर्स जे आहेत तर ते एकदम धोक्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळं काय की इंडियानं त्यांना फर्टिलायझर सप्लाय करण्यासाठी म्हणून हे दिलेलं आहे. ठीक आहे, अश्युरन्स दिलेला आहे किंवा फर्टिलायझर सप्लाय करणार आहे पहा. ठीक आहे, 65,000 टन्स ऑफ फर्टिलायझर कन्साइनमेंट फ्रॉम इंडिया वर्थ अबाउट $25 मिलियन. ठीक आहे, तर ही कन्साइनमेंट आपण पाठवणार आहे त्यांना. तर त्याच्यामुळं इंटरनॅशनल रिलेशन मध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या असतात. ठीक आहे, तर ते बघणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, इथं आपण काय करतो की बाकीच्या देशांना आपण मदत कशा स्वरूपामध्ये करतो किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये मदत करतो. ठीक आहे, आता पास्टमध्ये तुम्ही बघितलं असेल की श्रीलंका हे जे आहे श्रीलंका देशानं इंडियाचे जे इंटरेस्ट आहेत तर त्याच्या विरोधामध्ये काय काही निर्णय घेतलेले आहेत. म्हणजे जे चीनच्या हिताचे आहेत पण इंडियाच्या हिताचे नाही आहेत. ठीक आहे, इंडियासाठी हार्मफुल आहेत. इंडियन सिक्युरिटी जी आहे तर ती कुठेतरी धोक्यात घालणारे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे त्यांनी चीनला काही पोर्ट्स जे आहेत ते डेव्हलप करण्यासाठी दिलेले आहेत. ठीक आहे, सो त्याच्यामुळं इंडिया श्रीलंका रिलेशन जे आहेत ते बघून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे हिस्टॉरिकली ते रिलेशन कसे राहिलेले आहेत, इव्हन राजीव गांधी यांच्या काळामध्ये कसे राहिले, ते तमिळ जो वाद होता. ठीक आहे, तर तो वाद काय होता किंवा त्यांची जी काही भाषा लँग्वेजची जी काही पॉलिसी आहे त्याच्यामुळे तो जो वाद निर्माण झाला होता. ठीक आहे, तर त्यामुळे ते इंडिया श्रीलंका रिलेशन्स आहेत तर ते काही काळापुरते बिघडले होते. तर ते जे आहे ते बघून ठेवलं पाहिजे. ठीक आहे, कारण त्याच्यावरती GS2 जो आपला पेपर आहे तर त्याच्यामध्ये तो येऊ शकतो बघा क्वेश्चन. म्हणजे डायरेक्टली बऱ्याच वेळेला युपीएससी काय करते, दोन देशांची नाव म्हणजे एका देशाचे नाव घेऊन सुद्धा ते प्रश्न विचारतात. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इस्रायल बरोबर कसे रिलेशन्स आहेत किंवा श्रीलंका बरोबर रिलेशन कसे आहेत, रशिया बरोबर रिलेशन कसे आहेत. जसं की जसं आता रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे तर त्याच्यामुळं इंडिया रशिया रिलेशन्स, इंडिया युक्रेन रिलेशन्स आणि इंडिया US रिलेशन्स. ठीक आहे, हे सगळ्यात वादाचे हे आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्या अँगलनं ते बघणं खूप गरजेचं आहे. ते स्टडी करणं ते गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर जे ओपेड जे पेज आहे हिंदूचं ओपेड पेज नंबर 7 त्याच्यामध्ये एक हे आलेलं आहे डिबेट आलेलं आहे. डिबेट म्हणण्यापेक्षा क्वेश्चन अँड आन्सर स्वरूपामध्ये एक आर्टिकल आलेलं आहे की काय आहे पहा. त्याचं हेडिंग तुम्हाला दाखवतो. हे असं आहे पहा. ठीक आहे, मला दिसत असेल, आय डोंट नो. डू वी नीड अ लॉ टू कॉम्पन्सेट दोज इम्प्लिकेटेड इन फॉल्स केसेस, अशा स्वरूपाचं हे आहे पहा. ठीक आहे, तर काय आहे की मदन बी लोकूर जे आहेत, MB लोकूर, हे सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जज आणि मिरन चड्डा बोरवणकर ह्या IPS ऑफिसर, रिटायर्ड IPS ऑफिसर आहेत पहा. तर यांची जी मत आली की फॉल्सली इम्प्लिकेटेड काही केसेस आहेत, काही लोकांना फॉल्सली जे आहे ते काही गुन्ह्यांमध्ये त्यांना इम्प्लिकेट केलं जातं. जसं की आर्यन खानची केस आहे त्याच्यामध्ये सरतेशेवटी आपल्याला काय दिसून येते की त्याच्यावर त्यानं काही गुन्हा केलेलाच नाहीये, त्यानं काही कोणता लॉ ब्रेक केलेलाच नाहीये. ठीक आहे, पण 1 महिन्यासाठी त्याला जेलमध्ये राहावं लागलं पण. ठीक आहे, तर अशा केसमध्ये नक्की काय करायचं, म्हणजे तो जो ज्या व्यक्तीवरती तो आपण त्याला चुकीच्या पद्धतीनं गुन्ह्यामध्ये अडकण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याला कॉम्पन्सेट केलं पाहिजे का किंवा कशा पद्धतीने कॉम्पन्सेट केलं पाहिजे. कारण की त्यांचं जे काही
नुकसान झालेलं आहे, त्यांचं मेंटल एक प्रकारे हॅरॅसमेंट झाल्यासारखं आहे. ठीक आहे, त्यांची डिग्निटी जी आहे, त्या डिग्निटी आपण कुठेतरी हार्म केल्यासारखं आहे आपण, म्हणजे ऑथॉरिटीज कडून जी आहे. तर त्याच्याबद्दल काय करायला पाहिजे गव्हर्नमेंटने, कॉम्पन्सेट कशा पद्धतीने करायला पाहिजे, किंवा त्याच्यामधले जे काही न्यूआन्सेस आहेत, लिगल न्यूआन्सेस आहेत, तर हे बघितलं पाहिजे आपण. ठीक आहे, आता याच्यामध्ये आता हे आर्टिकल, अशा स्वरूपाचं आर्टिकल वाचताना, ठीक आहे, तर आपल्याला कुठून सुरुवात केली पाहिजे, कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 20 पासून सुरुवात केली पाहिजे. आर्टिकल 20 हे लगेच पॉपअप झालं पाहिजे, मनामध्ये पॉपअप झालं पाहिजे, आर्टिकल 20 आणि आर्टिकल 22 वगैरे जे आहे. ठीक आहे, किंवा फंडामेंटल राईट्स आपले कसे आहेत, काय आहेत फंडामेंटल राईट्स एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये. ठीक आहे, किंवा त्याच्यानंतर मग आयपीसी कडे गेलं पाहिजे, सीआरपीसी कडे गेलं पाहिजे. ओके, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर हे डिटेल अशा म्हणजे हे पॉपअप झालं पाहिजे. जरी त्या याच्यामध्ये नसेल तर ते आपले एक जो डिटेक्टिव्ह आहे आपल्यातला, बुलशिट डिटेक्टिव्ह, जसं की शेखर गुप्ता सांगतात की बुलशिट डिटेक्टिव्ह जो आहे, तर तो आपला जागा झाला पाहिजे आणि त्या एक एक गोष्टी आपण खोदून काढल्या पाहिजेत की काय कशा स्वरूपामध्ये ट्रीट केलं जातं, किंवा सीआरपीसी काय सांगतो, एखादा गुन्हा आपल्याला इन्व्हेस्टिगेट करायचा आहे तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे. ओके, तर हे बघितलं पाहिजे बा आपण, कारण की हे इन्व्हेस्टिगेट करणारे कोण होते की युपीएससी मधून सिलेक्ट झालेले ऑफिसर होते पाहिजे. ठीक आहे, जे काय आता नाव घेत नाही मी, तुम्हाला सगळ्यांना ते नाव माहिती आहे. तर त्याच्यामुळे हे बघितलं पाहिजे. आणि हे कोण सांगते आपल्याला, हे आर्टिकल का वाचलं पाहिजे, म्हणजे हे कुणी आन्सर्स दिलेले, तर ते म्हणजे आयपीएस ऑफिसर, जे रिटायर्ड आयपीएस ऑफिसर, म्हणजे ज्यांच्याकडे लाईफ लॉंग तो एक्सपिरियन्स आहे त्या सर्व्हिसमध्ये वर्क करण्याचा. आणि सुप्रीम कोर्टाचे जज आहेत, सुप्रीम कोर्टाचे जज काय सांगतात हे महत्वाचं, ना की कोणता पॉलिटिकल लीडर काय सांगतो हे महत्वाचं नाही आपल्याला. ठीक आहे, कारण की त्यांना काही अक्कल नसते, त्यांना पाठीमागून सांगणारे ते एक ऑफिसर्स असतात का कोणतरी. ठीक आहे, एक्सपिरियन्स ऑफिसर, किंवा त्यांना सल्ले देणारे, पॉलिसी ऍडवाइस देणारे ते कोणतरी ऑफिसरच असतात. ठीक आहे, त्यामुळे पॉलिटिकल लीडर काय सांगतायत, ओपिनियन काय देतात, हे आपल्याला महत्वाचं नाहीये. आपल्याला महत्वाचं काय आहे की जे स्कॉलर्स आहेत ते स्कॉलर्स काय सांगतात हे महत्वाचं आपल्याला. ओके, सो त्याच्यामुळं ही न्यूज आपण त्या पद्धतीने पाहिली पाहिजे. ठीक आहे, आता इंडिया पाकिस्तान टाईज अँड द मिरर ऑफ 2019 काय. ठीक आहे, इंडिया पाकिस्तान तेच रटाळ घोळत राहणं, काय त्याच्यामध्ये पाठीमागे वेळ घालवणं काही हे नाही आहे, ते आपल्या फायद्याचं नाही, म्हणजे एक्झामच्या दृष्टीनं फायद्याचं नाही. ऑफकोर्स म्हणजे इंडियाच्या इंटरेस्टच्या दृष्टीने फायद्याचं आहे, पण एक्झामच्या दृष्टीने काय फायद्याचं नाही पाहते. तिथं उगाच वेळ घालवत बसणं काय गरजेचं नाही, कारण की आपल्याला एक्झामच्या फायनलिस्ट पर्यंत येईपर्यंत आपल्याला टाइम जो आहे, टाइम इज मनी, टाइम इज व्हेरी प्रेशियस. मग तो कुठं खर्च करायचा आहे, किती खर्च करायचा आहे ते आपण ठरवलं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळं हे इंडिया पाकिस्तान तेच घोळत राहणं, काय त्यामध्ये एक्सेप्शनल काही वेगळ्या गोष्टी असतील, वेल अँड गुड, त्या वाचल्या पाहिजे, नवीन गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, आता हे स्ट्रॅटेजिस्ट पार्टी ऍट अ क्रॉस रोड अँड रिवायवल प्लॅन, ते आपल्याला काही महत्वाचं नाहीये. ठीक आहे, प्रशांत किशोर काय सांगतोय कोणत्या पार्टीबद्दल काही महत्वाचं नाही. ठीक आहे, प्रशांत किशोर वी रिस्पेक्ट हिम. ठीक आहे, तर त्याच्या डोमेनमध्ये, त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये वी रिस्पेक्ट हिम, असं काही नाहीये. देर इज नो पर्पज, देर इज नो मोटिव्ह बिहाइंड, म्हणजे ते कोणत्याही व्यक्तीचा डिसरिस्पेक्ट करण्याचा काही उद्देश नाही पहा. ठीक आहे, असं काही कोणताही उद्देश नाहीये. पण आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे तिकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, नाही की बाकीच्या गोष्टी. कारण की काय होतं की तुमच्यामध्ये एक पॉलिटिकल अँगल घुसला, डोक्यामध्ये आला, एक पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट तुमच्यामध्ये आला, तर तुमचे आन्सर्स पण जे तुम्ही लिहिणार आहे ना, तर त्या पद्धतीने त्यांचा अँगल चेंज होत जातो. ठीक आहे, अँगल चेंज होत जातो आणि त्यामुळे तुम्हाला ते कुठेतरी ते बॅकफायर करतं, तुम्हाला मार्क्स कमी मिळतात. ठीक आहे, तुम्हाला ते एक्झाम मधून बाहेर टाकतं. त्यामुळे या असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे, एनिवेज आय थिंक आपला आजच्या जो हे 3 जून 2022चा जो काही 2 न्यूजपेपर आहे, तर त्या न्यूजपेपरमधले जे काही महत्वाच्या न्यूज आहेत तर त्या आपण बघितलेलं का की कोणत्या न्यूज कशा सिलेक्ट करायच्या आणि कचरा कसा बाजूला करायचा त्यातला. कारण की न्यूजपेपर जे आपल्याला समोर येतं सगळंच ते काही सगळंच महत्वाचं नसतं, त्याच्यामध्ये कचरा बराच असतो. तर कचरा बाजूला करणं गरजेचं आहे. तो कचरा बाजूला करून जो काही उरत आहे त्या आपल्या न्यूज आहेत, तर त्या आपण घ्यायच्यात पहा. तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओ जे येतील आपण, तर त्यामध्ये आपण काय करू की डायरेक्ट त्याचे स्क्रीनशॉट जे आहेत ते स्क्रीनशॉट आपण घेऊ. आपल्याला सगळ्या आर्टिकलचे स्क्रीनशॉट घेता येणार नाहीत, फक्त हेडलाईनचे स्क्रीनशॉट आपल्याला घ्यावे लागतील. तर ते आपण घेऊ आणि तशा पद्धतीनं डिस्कस करू. आणि पुढचं डिस्कशन जे आपलं असणार आहे तर ते म्हणजे शॉर्ट असणार आहे एकदम. त्याच्यामध्ये नक्की कोणता अँगल पाहिजे, काय फॅक्च्युअल डेटा काय, तर तेवढंच आपण डिस्कस करणार आहे आणि ते शॉर्ट राहील आपलं.
ओके. सो आज हा पहिला व्हिडिओ आहे आपला. तर त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे की जे हे आहे आपलं डिस्कशन जे आहे तर थोडंसं लेंदी झालेलं आहे, ठीक आहे, आणि शिस्तीत झालेलं आहे. पण नेक्स्ट जे येतील ते आपल्या एकदम क्रिस्पी असेल. तर त्यामुळं हा जो एपिसोड आहे आपला, ही जी काही सिरीज आहे आपली, तर ती तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. ओके, थँक्यू.